आषाढी एकादशीच्या पवित्र पार्श्वभूमीवर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत दरवर्षीप्रमाणे यंदाही दिंडी सोहळा अत्यंत उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला। टाळ मृदंगाचा गजर, भगव्या पताका आणि विठ्ठल रखुमाईच्या जयघोषाने संपूर्ण आंबेगाव वसाहत परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला होता। या सोहळ्याचे मुख्य आकर्षण म्हणजे शाळेतील चिमुकल्या विद्यार्थ्यांनी परिधान केलेली विविध संतांची वेशभूषा। ज्ञानेश्वर माऊली, जगद्गुरू तुकाराम महाराज, संत चोखामेळा, संत जनाबाई अशा विविध संतांच्या रूपातील विद्यार्थ्यांनी महाराष्ट्राच्या समृद्ध संत परंपरेचे विलोभनीय दर्शन घडवले। डोक्यावर तुळशी वृंदावन घेतलेल्या विद्यार्थिनी आणि हातात भगव्या पताका घेतलेले विद्यार्थी वारकरी रूपात उठून दिसत होते। यानंतर गावातून भव्य पालखी मिरवणूक, ग्रामप्रदक्षिणा काढण्यात आली। विशेष म्हणजे या संपूर्ण मिरवणुकीत निसर्गानेही साथ दिली असून पावसाच्या रिमझिम सरींनी या सोहळ्यात आपली आवर्जून उपस्थिती लावून आनंद द्विगुणित केला। प्रदक्षिणेनंतर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयाच्या वतीने संयुक्तपणे विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। विठू नामाच्या गजरात विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या अभंग आणि नृत्यांनी उपस्थितांची मने जिंकली। सोहळ्याचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे गावातून मोठ्या संख्येने उपस्थित राहिलेल्या महिला वारकरी महिलांनी सादर केलेली पारंपरिक फुगडी आणि त्यानंतर पार पडलेल्या हळदी कुंकू कार्यक्रमामुळे या धार्मिक सोहळ्याची रंगत अधिकच वाढली। कार्यक्रमाची सांगता अत्यंत भावपूर्ण वातावरणात विठ्ठलाची आरती आणि विश्वकल्याणकारी पसायदानाने करण्यात आली। या प्रसंगी प्राथमिक शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना श्री निलेश मिडगे यांच्या वतीने अल्पोपहार म्हणून पोहे वाटप करण्यात आले। हा सोहळा यशस्वी करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक श्री गणपत डोकेसर, उपशिक्षिका सौ विजया आढाव आणि जयश्री मिडगे यांनी विशेष परिश्रम घेत उत्कृष्ट नियोजन केले। या कार्यक्रमाला आंबेगाव वसाहतीचे समस्त ग्रामस्थ, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व सदस्य तसेच ग्रामपंचायत सदस्यांचे बहुमोल सहकार्य व उपस्थिती लाभली। पालकांनी व गावकऱ्यांनी शाळेच्या या उपक्रमाचे विशेष कौतुक केले।